नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींना. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. सध्या आपण डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेची तयारी करतो आहोत. आता परीक्षा बरीचशी जवळ येत चालली आहे. पुढच्या महिन्यात आपली परीक्षा आहे, माहिती आहे ना तुम्हाला. अभ्यास बऱ्यापैकी झाला असेल, शेवटचे काही चॅप्टर्स राहिले असतील. प्रश्न सोडवून बघण्याची प्रॅक्टिस करणं खूप आवश्यक आहे. चॅनलवर तर व्हिडिओज आहेत. याच्याशिवाय जर तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन बँक हवी असेल तर मी ती प्रोव्हाइड करू शकते. महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक यासाठी रेफर केलं आहे मी. आणि याच्याशिवाय याच्यामध्ये 4 मेगा टेस्ट पण इन्क्लूड आहेत. याची कॉस्ट इथे दिलेली आहे आणि व्हॉट्सअप नंबर पण दिला आहे. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला नक्की संपर्क करा. तुमच्या परीक्षेची तारीख आली आहे. 23 नोव्हेंबरला परीक्षा आहे, शनिवार आहे त्या दिवशी. तर जवळपास 1.5 महिना आपल्या हातात आहे अजून. खूप चांगल्या पद्धतीने तयारी होऊ शकते. आजचा प्रश्न बघूया. आजचा प्रश्न आहे, 2 सपाट आरसे बसवलेल्या परिदर्शीतून निरीक्षकाने ओ या वस्तूकडे पाहिले असता त्या वस्तूची प्रतिमा त्याला PQRS यापैकी कोणत्या ठिकाणी दिसेल. हे जे प्रश्न जे आहेत ते मी आपल्या मेनका पब्लिकेशनच्या पुस्तकातून घेतलेले असतात. या ज्या प्रश्नांची इमेजेस आहेत त्या पण तिथूनच घेतलेल्या आहेत. तर इथे ही परिदर्शी दाखवली आहे. इथे काहीतरी वस्तू ठेवलेली आहे आणि या वस्तूकडे हा निरीक्षक बघतो आहे. इथे ही वस्तू आहे. तर त्याला या वस्तूची प्रतिमा नक्की कुठे दिसेल PQRS पैकी, असं आपल्याला प्रश्न विचारला आहे. तर यासाठी आपल्याला परिदर्शी हे माहीत असणं आवश्यक आहे. आणि हे माहीत असण्यासाठी आपल्याला 8वीचं पुस्तक थोडंसं वाचावं लागेल. या परिदर्शीचा संदर्भ जो आहे तो 8वीच्या पुस्तकात मिळतो. 8वीच्या पुस्तकात 16वा धडा जो आहे ना, त्याच्यामधनं बरेचसे प्रश्न आलेले आहेत. आणि ध्वनीवरती जे प्रश्न आहेत ना ते पण 7वी, 8वी, 9वीच्या पुस्तकातनं आलेले आहेत. तर नक्की ते धडे पण वाचाल. परिदर्शी कसं आहे ते बघा. यामध्ये एक आरसा इथे लावलेला असतो आणि एक आरसा असा इथे. मध्ये ट्यूब आहे. त्याच्यामध्ये इथून प्रकाश किरण आत जातो. त्या पहिल्या आरशावरनं तो परावर्तित होतो. इथे तो परावर्तित झालेला प्रकाश किरण दुसऱ्या आरशापर्यंत पोहोचतो. ते पुन्हा परावर्तित होतो आणि मग आपल्याला इकडे दिसतो. ठीक आहे. म्हणजे इथे जर काही वस्तू ठेवलेली असेल तर त्याची प्रतिमा इथे कुठेतरी पडेल या आरशावरती, या भागात. ठीक आहे, समजतंय तुम्हाला. तर अशा प्रकारे याच्यात परावर्तित प्रकाशाचे परावर्तन हे तत्व वापरलं जातं. म्हणजे इथे पहिल्यांदा एकदा परावर्तन होत आहे आणि इथे दुसऱ्यांदा. त्यामुळे परावर्तित प्रकाशाचे परावर्तन असं त्यांनी म्हणलेलं आहे. याचा उपयोग पाणबुडीमध्ये होतो. जे असं कल्पना करा की आपण असे खाली, हे समुद्र आहे आणि इकडे खाली आपण पाणबुडीमध्ये बसलेलो आहोत आणि अशा प्रकारे ही परिदर्शी वरती लावलेली आहे. इथे समुद्राच्या खाली बसून आपण समुद्रावरच्या ज्या हालचाली आहेत त्याच्यावरती लक्ष ठेवू शकतो. येते लक्षात. तर असा याचा उपयोग आहे. तर आता प्रश्न आपल्याला जसं विचारतो आहे की ओ या वस्तूकडे पाहिलं तर त्याची प्रतिमा कुठे दिसेल. तर बघा, Pच्या तिथे नाही, QRच्या तिथे नाही, Qच्या तिथे दिसेल. इथून आपल्याला प्रतिमा दिसेल. इथून आपल्याला प्रतिमा दिसेल. एक मिनिट. इथे Qच्या तिथे त्याची प्रतिमा आपल्याला दिसेल. त्यामुळे पर्याय B हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार. ठीक आहे. इकडे नाही, Qच्या तिथे दिसेल. इथून अशी सरळ प्रतिमा आपल्याला
आपल्याला दिसेल, म्हणजे ही क्यूब अशी दिसेल. म्हणजे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. ठीक आहे, चालेल. मग आजचा व्हिडिओ इथे कन्क्लूड करते आहे. असेच सॉल्व्ड MCQs तुमच्यासाठी घेऊन येते. तुम्हालाही जर कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर मला रेफरन्स पाठवा कमेंट सेक्शनच्या थ्रू, व्हॉट्सअपच्या थ्रू, आणि क्वेश्चन बँक जर हवी असेल तर नक्की संपर्क करा. चला, ऑल द बेस्ट. थँक्स फॉर वॉचिंग.